नमस्कार विद्यार्थी मित्र हो. दी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्र हो, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बी ए थर्ड इयरचा आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजकारण हा जो पॉलिटिकल सायन्स 289 कोड नंबरचा पेपर आहे, त्या पेपरमधला आज आपण आंतरराष्ट्रीय कायदा आणि नीतिमत्ता हा घटक 5 जो आहे त्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेला येतील हे पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, या चॅनलवर नव्याने आला तर चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्राला चॅनल शेअर करा. आणि हा व्हिडिओ जरी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासाठी मी करत असला तरी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बी ए सेकंड इयरच्या पेपर 8साठी आंतरराष्ट्रीय संबंध हा जो पेपर 8वा आहे त्याच्या 4थ्या सेमिस्टरसाठी आंतरराष्ट्रीय कायदा हे 3रं प्रकरण आहे, त्यांनासुद्धा हा व्हिडिओ उपयोगी ठरेल. तर त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा हा पाहून घ्यावा आणि चॅनलला सबस्क्राईब करावं, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करावा. तर विद्यार्थी मित्र हो, इथं आपल्या पहिले लक्षात येईल की आंतरराष्ट्रीय संबंधावर काय प्रश्न येतील या प्रकरणावर 5व्या घटकावर. तर आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्वरूप स्पष्ट करा असा प्रश्न असेल, किंवा मग आंतरराष्ट्रीय कायद्याचा अर्थ सांगा किंवा आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजे काय असा प्रश्न असेल. त्यानंतरचा प्रश्न परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे, आंतरराष्ट्रीय कायद्याची प्रमुख वैशिष्ट्ये सांगा असा SRTला प्रश्न असेल. तर त्याच्यामध्ये 4-5 वैशिष्ट्ये असतील, इकडं 5 मार्कासाठी प्रश्न असतील तर 2 वैशिष्ट्ये लिहा कोणते असा प्रश्न असेल. आंतरराष्ट्रीय कायद्याची उगमस्थाने सांगा. म्हणजे अशी 5-6 प्रश्न जर आपण तयार केली तर त्यातला निश्चितपैकी 1-2 प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. तर आपण पाहू की आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजे काय. तर यासाठी आपल्याला प्रस्तावना करावी लागेल आणि मग तुम्ही हे मुक्त विद्यापीठाचं पुस्तक जर पाहिलं ना तर त्यामध्ये प्रस्तावनासुद्धा दिलेली असते, ती वाचली पाहिजे आपण आणि समजून घेतली पाहिजे आणि ती आपल्या शब्दामध्ये लिहिली पाहिजे. विद्यार्थी मित्र हो, आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजे काय किंवा आंतरराष्ट्रीय कायदा स्वरूप स्पष्ट करा हा प्रश्न लिहित असताना प्रस्तावना लिहिली पाहिजे की राष्ट्रीय सामर्थ्यावर मर्यादा घालण्याचा आंतरराष्ट्रीय कायदा हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधाचे व्यवस्थापन जे आहे ते सोपे झालेले आहे. प्रस्थापित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे संरक्षण करणे, या व्यवस्थेचे उल्लंघन करण्यापासून राष्ट्रांना प्रवृत्त करणे हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे प्रमुख कार्य आहे. राष्ट्रामधील भौगोलिक, सागरी, अवकाश सीमारेषा निश्चित करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर युद्ध, शांतता, सुरक्षिततेचे नेम, राजन्यायाचे नेम आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक आहेत. जे आंतरराष्ट्रीय कायद्यात ह्या सर्व गोष्टींचा समावेश असतोच. आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणेच राष्ट्रीय सत्ता सामर्थ्यावर मर्यादा घालण्यासाठी नीतिमत्तेची भूमिका महत्त्वाची आहे. नीतिमत्ता ही आदर्शवादी मूल्यांवर आधारित संकल्पना आहे. शांततामय सहजीवनासाठी प्रत्येक राष्ट्राने या आदर्शवादी मूल्यांचे पालन करावे अशी अपेक्षा असते. आंतरराष्ट्रीय कायदा आणि नीतिमत्ता यांच्या जवळचा संबंध आहे, कारण दोन्हीही संकल्पनांचा उद्देश समान आहेत. तर हे आपण प्रस्तावनेमध्ये थोडक्यात सांगितलं पाहिजे. त्यानंतर मग आंतरराष्ट्रीय कायद्याचं स्वरूप असा सबटायटल टाकून आपण ते लिहिलं पाहिजे. आधुनिक जगात वैश्वीकरणाच्या प्रक्रियेने जोर धरलेला आहे, म्हणजे जागतिकीकरण झालेलं आहे आणि मग विश्वकुटुंब झालेलं आहे, हे आपण लक्षात आणून दिलं पाहिजे. राष्ट्रामधील संबंध आणि परावलंबित्व हे दिवसेंदिवस वाढत आहे, कारण विश्वकुटुंब झाल्यामुळं परावलंबित्व वाढलेलं आहे. प्रत्येक खेड्यापाड्यातला माणूससुद्धा अमेरिका, इंग्लंड, युरोप या ठिकाणी नोकऱ्यांसाठी मायग्रेट झालेला आहे. म्हणजे विश्वाला एका कुटुंबाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. जे अशा परिस्थितीत राष्ट्रामधील संबंध नियंत्रित करण्याची गरज पूर्वी कधी नव्हती एवढी आज भासत आहे. म्हणजे राष्ट्रांमधील संबंधाचं नियंत्रण करण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता टिकविणे आणि प्रस्थापित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे संरक्षण करणे ही कार्य आंतरराष्ट्रीय कायद्याकडून होत असतात. परिणामी आंतरराष्ट्रीय कायद्याचे महत्त्व आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये फार मोठे आहे. नंतर मग पॅरेग्राफमधून आपण लिहिलं पाहिजे की आंतरराष्ट्रीय कायद्याची आवश्यकता, स्वरूप आणि अर्थ याविषयी विद्वानांमध्ये एकमत नाही. या क्षेत्रात परस्पर विरोधी भूमिका घेणाऱ्या विद्वानांचे 2 गट आहेत. मग ही 2 गट कोणती आहेत ते आपण पाहू. एका गटाच्या मतानुसार आंतरराष्ट्रीय कायदा अस्तित्वात नाही,
अशा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सर्व राष्ट्रावर नियंत्रण ठेवणारी, त्यांच्यापेक्षा अधिकारांनी अधिक असणारी कृत्रिम न्यायव्यवस्था आवश्यक आहे. पण अशा न्यायव्यवस्थेच्या निर्मितीला सार्वभौम राष्ट्रांचा विरोध असणे स्वाभाविक आहे, कारण त्यामुळे राष्ट्रीय सार्वभौमत्व, सत्ता सामर्थ्यावर मर्यादा पडतात. परिणामी आंतरराष्ट्रीय कायदा अस्तित्वात नाही. तर दुसरा गट जो आहे तो असं म्हणतो की आंतरराष्ट्रीय कायद्याचे समर्थन करणारा आहे, आणि म्हणून तो गट म्हणतो की राष्ट्रामधील परस्पर संबंध निश्चित करण्यासाठी एका नियमावलीची आवश्यकता आहे. हे कार्य आंतरराष्ट्रीय कायद्याकडून होत असते. या विद्वानांच्या मतानुसार केवळ दंडसत्तेमुळे कायद्याचे पालन होते असे म्हणणे चुकीचे आहे, कारण कायदा हे नीतीच्या पायावर उभा राहू शकतो. नीतीच्या पायावर कायदे उभे राहतात. आंतरराष्ट्रीय कायद्यामुळे राष्ट्रीय सार्वभौमत्वावर कोणत्याही मर्यादा येत नाहीत. किंबहुना राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे संरक्षण हाच आंतरराष्ट्रीय कायद्याचा प्रमुख उद्देश आहे. हे आपण अधोरेखित केलं पाहिजे की आंतरराष्ट्रीय कायद्याचा उद्देश राष्ट्रीय सार्वभौमत्वाचं संरक्षण हेच आहे. मग सर्वसमावेशक अशा आंतरराष्ट्रीय कायद्याची रचना केली गेली तर राष्ट्रांमधील संघर्ष, तंटे कमी होण्यास निश्चितच मदत होईल. म्हणजे असा या गटाचा विश्वास आहे. राष्ट्रातील संघर्ष नियंत्रित ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदा उपयोगी पडेल, हे आपण त्यामध्ये सांगितलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्र हो, आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करण्याचे सर्व राष्ट्रांचे कल्याणच होणार आहे. त्यामुळे त्यांनी ते पालन केलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर संपवू शकतो. आणि मग शेवटी आपण म्हणू शकतो की आंतरराष्ट्रीय कायदा हा नीतिमत्तेवरच अवलंबून आहे, कारण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये विश्वावर नियंत्रण करणारी कुठली यंत्रणा नाही. आणि एखाद्याने आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलं तर त्यावर निर्बंध घालणारी आपल्या राष्ट्रांमध्ये जशी पोलीस यंत्रणा असते, गृहमंत्रालय असते, ते त्या कायद्याची अंमलबजावणी करत असते. न्यायालयाने दिलेला आदेश पाळत नसतील तर त्यासाठी ती फोर्स वापरता येते. पण तसं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कुठेही काही नाही. त्यामुळं आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन हे नीतीवरच अधिक अवलंबून आहे. प्रत्येक राष्ट्रांनी जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी, आपलं राष्ट्राचं सार्वभौमत्व सुरक्षित राहण्यासाठी म्हणून हे पालन केलं पाहिजे. अशा रीतीने आपण समारोप करून हा प्रश्न संपवला पाहिजे. त्यानंतर दुसरा प्रश्न परीक्षेमध्ये असा येऊ शकतो, हे मुक्ती विद्यापीठाची पुस्तकं अत्यंत सोपी असतात. ती तुम्ही वाचली ना, अत्यंत समजायला सुद्धा सोपी आहेत. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अस्तित्वाला नकार का दिला जातो असा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. मग आपण त्याचं स्पष्टीकरण करायचं. जॉन ऑस्टिन, लॉर्ड सॅलिसबॅरी, हॉलंड यासारखे काही अभ्यासक आंतरराष्ट्रीय कायद्याला कायदा मानत नाहीत. त्यासाठी ते खालील युक्तिवाद करतात. ते कोणते युक्तिवाद आहेत? त्यांनी सांगतात की आंतरराष्ट्रीय क्षेत्रात राष्ट्रांना हुकूम देणारी किंवा आज्ञा करणारी राष्ट्रापेक्षा वरिष्ठ अशी संस्था अस्तित्वात नाही. मी आताच ते समारोपात सांगितलं होतं. त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब आहे की आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असणाऱ्या दंडसत्तेच्या अभावामुळे आंतरराष्ट्रीय कायदा निरर्थक ठरला आहे. तिसरं कारण आहे, जॉन ऑस्टिनसारखे विचारवंत आंतरराष्ट्रीय कायद्याऐवजी नैतिकतेचे नेम म्हणून संबोधतात. परिणामी असे नेम कोणत्याही राष्ट्रावर बंधनकारक असू शकतात. नैतिकता म्हटली की प्रत्येकजण म्हणतो की ते आम्हाला सांगू नका, असा तो भाग त्यामध्ये येतो. त्यानंतरचं चौथं कारण आहे, आंतरराष्ट्रीय कायदा हा राष्ट्रामधील परस्पर संबंधाचे व्यवस्थापन करणारा कायदा आहे. तो राष्ट्रांमधील कायदा आहे, राष्ट्रांमधील कायदा आहे, राष्ट्रांवरचा नाही. त्यामध्ये अशा कायद्याचे पालन करणे सार्वभौम राष्ट्रांवर बंधनकारक नसते, कारण दोन राष्ट्रांमध्ये संबंध प्रस्थापित करणं, राष्ट्रांच्या वर नाही, तो राष्ट्रांच्या मध्ये आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतरचा पाचवं कारण आहे, आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये कोणत्याही तत्त्वाचा समावेश करावा याविषयी विद्वानामध्ये एकमत नाही. आणि त्यामुळं मग आंतरराष्ट्रीय कायद्याबद्दलचा नकारात्मक दृष्टिकोन हा वाढत जातो आणि त्याचा जेवढा पडायला पाहिजे तेवढा प्रभाव पडताना आपल्याला दिसत नाही. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण मांडला पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न असेल, आंतरराष्ट्रीय कायद्याचा अर्थ किंवा आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजे काय? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तो परीक्षेमध्ये जर आला तर आपण कसं लिहिणार आहोत? त्याची प्रस्तावना करता सांगायचं आपण आंतरराष्ट्रीय कायद्याच्या हे प्रमुख व्याख्या
पुढीलप्रमाणे आहेत. सोशल सायन्समध्ये अर्थाबद्दल निश्चितता नसते, मतभिन्नता असते, पण आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी काही व्याख्या पाहणं गरजेचं ठरते. आणि मग आपण 2 किंवा 3 व्याख्या 5 मार्काचा प्रश्न आहे लिहिल्या पाहिजे. गिलख्रिस्टच्या मते परस्पर संबंधाचे व्यवस्थापन करण्यासाठी सुसंस्कृत राष्ट्रांनी तयार केलेली नियमावली म्हणजे आंतरराष्ट्रीय कायदा असून नियमावलींचे पालन प्रत्येक राष्ट्र आपल्या सोयीनुसार करत असते. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे हॅमच्या मते, ओपन हॅमच्या मते राष्ट्रामधील परस्पर व्यवहार नियंत्रित करणाऱ्या आणि कायदेशीररित्या बंधनकारक अथवा असणाऱ्या प्रथा परंपरांना आंतरराष्ट्रीय कायदा असे म्हटले जाते. यामध्ये प्रथा परंपरा ह्या दिलेल्या आहेत. त्यानंतरची तिसरी व्याख्या आहे हॅन्स केल्सन यांच्या मते ज्या नियमानुसार सुसंस्कृत राष्ट्रांना परस्पर संबंध निश्चित करणे शक्य होते अशा नियमांचे संकलन म्हणजे आंतरराष्ट्रीय कायदा आहे. तर अशा पद्धतीने आपण गिलख्रिस्टची व्याख्या पाहिली. परस्पर संबंधाचे व्यवस्थापन करण्यासाठी सुसंस्कृत राष्ट्रांनी तयार केलेली नियमावली म्हणजे आंतरराष्ट्रीय कायदा आहे. ओपन हॅमच्या मते आपण पाहिला की हे राष्ट्रांनी परस्पर व्यवहार नियंत्रित करणाऱ्या कायदेशीररित्या बंधनकारक असणाऱ्या प्रथा परंपरा म्हणजे आंतरराष्ट्रीय कायदा आहे. हॅन्स केल्सच्या मते नियमानुसार सुसंस्कृत राष्ट्राचे परस्पर संबंध निश्चित करणे शक्य होते अशा नियमांचे संकलन म्हणजे आंतरराष्ट्रीय कायदा आहे. तर अशा 3 व्याख्या केल्यानंतर आपल्याला 5 मार्क सहजपणे मिळू शकतात. अशा पद्धतीने आपण प्रश्नाचं उत्तर लिहिलं पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न असेल, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतरचा हाही प्रश्न महत्त्वाचा आहे की आंतरराष्ट्रीय कायद्याची प्रमुख वैशिष्ट्ये सांगा. हा प्रश्न SRTच्या विद्यार्थ्यांना असा असेल आणि मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कायद्याची 2 वैशिष्ट्ये सांगा असं असेल. कारण 5 मार्काला प्रमुख वैशिष्ट्यामध्ये प्रश्न उत्तर मोठं होऊ शकते आणि म्हणून ते मोठं होऊ नये यासाठी म्हणून ते 2ची मर्यादा देऊ शकतात. मग आपण सांगितलं पाहिजे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या व्याख्यानुसार आंतरराष्ट्रीय कायद्याची काही वैशिष्ट्ये सांगता येतात, ते पुढीलप्रमाणे आहेत. आणि मग नंबर 1 वैशिष्ट्य आहे आंतरराष्ट्रीय राजकारणात सार्वभौम राष्ट्रे आपल्या हितसंबंधाचे संरक्षण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. म्हणजे ह्याच उद्दिष्टापोटी ते इतर राष्ट्रांशी संबंध प्रस्थापित करतात. अशा संबंधांना नियंत्रित करणे आवश्यक असते. हे कार्य आंतरराष्ट्रीय कायद्याकडूनच होऊ शकते किंवा होत असते. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अभावी आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, हे आपण या ठिकाणी अधोरेखित केलं पाहिजे. त्यानंतरचं दुसरं वैशिष्ट्य आहे आंतरराष्ट्रीय कायद्यातील नियम हे सार्वभौम राष्ट्रांनी स्वतः बनविलेले असतात आणि अशा नियमांचे पालन स्वेच्छेने ते करत असतात. त्यानंतरचा तिसरं वैशिष्ट्य आहे आपली सोय आणि नैतिकतेच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय कायद्यातील नियम राष्ट्रे आचरणात आणत असतात. आपल्या सोयीनुसार त्या नियमांचं आचरण करत असतात. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये राष्ट्राचे हक्क आणि कर्तव्यांचा समावेश होतो. आंतरराष्ट्रीय कायद्याची व्याप्ती ही सतत वाढत असून यात आता नवनवीन विषयांचा समावेश होत आहे. युद्धाविषयीचे नियम, तह, करार याचे स्वरूप, आकाशावरील आणि सागरावरील हद्दी, राजदूतांचे अधिकार, राजनैतिक विषयक नियम, निर्वासितांचे पुनर्वसन, मानवी हक्काचे संरक्षण, शरणार्थ्यांना आश्रय देणे इत्यादी विषयांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. जे आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये होतो हे आपण आता लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतरचं 5वं वैशिष्ट्य आहे आंतरराष्ट्रीय कायद्याचं स्वरूप विकेंद्रित आहे. या कायद्याची अंमलबजावणी कोणत्याही एका सत्तेकडून किंवा सत्ता केंद्राकडून होत नाही, तर त्याचे व्यवस्थापन स्वतंत्र सार्वभौम राष्ट्राचा समूह करत असतो. संयुक्त राष्ट्रसंघ असेल, एखादी आंतरराष्ट्रीय संघटना असेल, तर हो सामूहिक प्रयत्न आहे, हा आपण लक्षात घेतला पाहिजे. त्यानंतर 6वं वैशिष्ट्य आहे सत्ता समतोल आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा जवळचा संबंध आहे. सत्ता समतोलाच्या व्यवस्थेअंतर्गत सत्तेची सर्वसाधारणपणे समान विभागणी केली जाते. त्यामुळे कोणत्याही विशिष्ट राष्ट्राला किंवा राष्ट्राच्या गटाला अधिक सत्ता संपादन करण्यात वाव राहत नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणातील सत्ता समतोल अशी परिस्थिती आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पूरक आहे. या परिस्थितीत सर्व राष्ट्रांकडून आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन होते. अशा पद्धतीने आपण वैशिष्ट्ये सांगितले पाहिजेत. आणि इथं स्वाध्यायासाठी जे प्रश्न दिलेले आहेत, आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय कायद्याचे 2 वैशिष्ट्ये द्या.
तर आपण ही प्रश्न पाहिलेली आहेत. ही प्रश्न स्वाध्यायामध्ये दिलेली प्रश्न ही 90% असतील आणि त्याला सोडून जे प्रश्न आहेत ती 2% असतील. आणि म्हणून अभ्यास करताना आपण हे लक्षात घ्यायचं की स्वाध्यायामध्ये काय प्रश्न दिलेले आहेत आणि खाली सरावासाठी घ्या म्हणून प्रश्न पुस्तकामध्ये दिलेली असतात. ती पाहून जर आपण अभ्यास केलो तर निश्चितपणे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये आपण 16/80 म्हणजे 16 प्रश्न जी लिहायची आहेत 80 मार्कासाठी ती सहजपणे आपण लिहू शकू. ती आपण लिहावीत म्हणून आपल्याला शुभेच्छा देतो. या चॅनलवर नव्याने आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला तर अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.